समाजासमोर लग्नाचं जे काही गंभीर वास्तव सध्या उभं ठाकलेलं आहे, तर ती एक सर्वांसाठी एक गंभीर अशी समस्या म्हणून उभी राहते आहे. मात्र समाजामध्ये किंवा जगामध्ये जेवढ्या काही समस्या असतील, तर प्रत्येक समस्येवर कुठला ना कुठला उपाय हा असतोच. आता याला सार्वत्रिक ही समस्या जरी असली, तरीही याच्यावर भरपूर सारे उपाय आहेत. आपण एकीकडे असं म्हणतो, की मुला-मुलींची लग्न जुळत नाहीत, जुळली तर टिकत नाहीत. मात्र तरीही मुला-मुलींची लग्न ही जुळतातच. मात्र त्याच्या मागे आता जी काही प्र प्रवाहानुसार जी काही परिस्थिती बदलत असते, तर परिस्थितीनुसार त्याच्या मागचे जे काही लग्न जुळण्याचे जे काही निकष असतात, तर ते निकष हे बदललेले आहेत. पण आपण त्याच्यामध्ये त्या निकषामध्ये आपण सातत्यानं असं म्हणत असतो, की मुलींच्या अपेक्षा वाढल्या. मात्र मुलींच्या अपेक्षा वाढल्या हा आरोप सरसकटपणे करणं योग्य होणार नाही. कारण त्याच्यामागे अनेक कारणं आहेत, की लग्न का जुळत नाहीत? जुळली तर का टिकत नाहीत? आणि टिकली तर पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या मानसिकता ह्या रूढ होत चाललेल्या आहेत, की असं सांगितलं जातं तज्ञांकडून, की इथून पुढे 40% मुला-मुलींची लग्नच होणार नाहीत. झाली तर ते स्वतःला अपत्य होऊ देणार नाहीत. अशी मानसिकता आता काही नवविवाहित जोडप्यांची बनत आहे. हे एक गंभीर वास्तव समाजासमोर उभं राहत आहे. एकीकडे सुरुवातीला जी काही सुरुवातीच्या काळामध्ये जी काही लग्न व्हायची, तर ती बऱ्याचदा अल्प वयामध्ये व्हायची. म्हणजे मुलाचं वय हे 20 वर्षापेक्षा 18 वर्षापेक्षा कमी असायचं आणि त्याच वयामध्ये ती लग्न व्हायची. गावखेड्यामध्ये 10वी पर्यंत जेमतेम मुलांना शिकवलं जायचं. मुलींच्या शिक्षणाचा तर प्रश्नच नव्हता. जेमतेम 4थी-7वी पर्यंत शिकवलं जायचं. त्याच्यानंतर तिला लग्न केलं जायचं. जवळपास 50 वर्षापूर्वी 6व्या, 7व्या, 8व्या वर्षीच लग्न केलं जायचं. बऱ्याचदा काही गावखेड्यामध्ये तर अशाही प्रथा होत्या, की ज्यावेळेस साठ्या लोट्याची प्रथा होती, तर त्यावेळेस पोटाला कुंकू लावण्याची एक प्रथा रूढ होती. पोटाला कुंकू लावणं म्हणजे त्याही वेळेस मुलींची संख्या कमी होती. आताही तीच परिस्थिती आहे. मधल्या काळांमध्ये मुलांची संख्या आणि मुलींची संख्या पुन्हा तिने म्हणजे हे बदलत्या क्रमानं हे होत गेलं. मग त्याच्यामध्ये हुंडा पद्धती रूढ झाली आणि मग हुंडा पद्धती रूढ झाल्याच्या नंतर मग पुन्हा मुलांची डिमांड वाढली, आता मुलींची डिमांड वाढली. हे कालचक्र हे बदलत असतं सातत्यानं. मात्र त्यावेळेस मग अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण झाली होती, तर त्यावेळेस एवढं तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं किंवा एवढं विकसित झालं नव्हतं. त्यावेळेस मध्ये शेती आणि मातीशी नातं ठेवणारी एक गावखेड्याची ग्रामसंस्कृतीची एक कुटुंब व्यवस्था होती, एक समाज व्यवस्था होती आणि त्या समाज व्यवस्थेमध्ये त्याही वेळेस मुला-मुलींची लग्न जुळत नव्हती. तर त्यावेळेस लोक ही प्राधान्यक्रमाने आपल्या नात्या-गोत्यामध्ये पुन्हा ही जुनी नवी नाती, नवी जुनी जिवंत करायची आणि ती जिवंत करत असताना आपल्या जुन्याच नात्यामध्ये सोयीसंबंध केले जायचे. मग बहीण भावांमध्ये पुन्हा नात्याची जुळवण व्हायची, उजळणी व्हायची. म्हणजे ज्याला आपण आता घरी बाची म्हणतो, तर बहिणीच्याच घरी भावाची मुलगी दिली जायची किंवा बहिणीच्या मुलाला ती मुलगी दिली जायची किंवा बऱ्याचदा मध्ये ओळखीच्या नात्यांमध्ये एखाद्या महिलेला किंवा स्त्रीला जर दिवस गेले, तर त्यांच्याकडे दुसऱ्या कुटुंबामध्ये जर एखादा मुलगा असेल, तर त्या गावखेड्याच्या कुटुंबामध्ये किंवा पाहुण्याकडच्या कुटुंबामध्ये मग त्यांची जी काही मित्रत्वांची किंवा नात्यागोत्यांची जी संबंध असायची, तर त्या संबंधाला दीर्घकालीन कायम ठेवण्यासाठी पोटाला कुंकू लावलं जायचं. म्हणजे पोटाला कुंकू लावणं म्हणजे मुलगा झाला तर तुमचा आणि मुलगी जर झाली तर आमच्या घरची सून म्हणून आम्ही तिला स्वीकारणार. असे विवाह सुद्धा व्हायचे आणि लोक जुन्या काळची लोक ही प्रामाणिक होती, आपल्या दिलेल्या शब्दाला पाळायची आणि ह्या अशा गोष्टी घडत राहायच्या. बऱ्याचदा बालविवाह म्हणजे 1 किंवा 2 वर्षाचा मुलगा मुलगी असायची आणि त्यांचं एखाद्या मंदिरात लग्न लावलं जायचं आणि नंतर ज्यावेळेस ती वयात आली तर त्यावेळेस ते मग एकमेकांच्या घरी त्यांची रवानगी व्हायची पुन्हा. या अशाही प्रथा जास्त काळ नाही, पण 40 वर्षापूर्वी ह्या प्रथा रूढ होत्या. आणि त्याच्यामध्ये पुन्हा मग बऱ्याचदा असं व्हायचं की एखादा मुलगा 18 ते 20 वर्ष वयाचा असायचा, त्याच्यात होटावर मिसरूड पण आलेलं नसायचं आणि मग अशा वेळेस शेतीत काम करणारी ही मुलं असायची, राखट असायची. नोकरीचा तर काही प्रश्नच नसायचा किंवा फ्युचर निर्माण करायचा किंवा फ्युचरमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करणारच नाही असा संकल्प मांडायचा काही विषय नव्हता. कारण सगळ्यांचं एक ठरलेलं असायचं की आपल्याला शेतीत आणि मातीतच आपल्याला काम करायचं आहे. त्या दृष्टीनं मग 18-20 वर्षाचा मुलगा झाला की त्याचं लग्न व्हायचं. मग मुलगी जेमतेम
4थ्या 5व्या 6व्या 7व्या वर्गात असायची आणि त्या वर्गातून शाळेतून घरून आणूनच तिचं लग्न केलं जायचं. मग लग्न केल्याच्या नंतर बऱ्याचदा तिला वयात येण्यासाठी बसवण्याची एक प्रथा होती, की ज्याच्या गावखेड्यामध्ये बसवणं म्हणतात, म्हणजे तिला पौष्टिक पदार्थांचा आहार दिला जायचा. 1.25 महिना, 1.5 महिना, 15 दिवस असं एका जागेवर तिला बसवलं जायचं. कुठलंच काम सांगितलं नाही जायचं. खारीक, खोबरं, पौष्टिक अशी पदार्थ तिला दिली जायची, की जेणेकरून ती लवकरात लवकर मॅच्युअर झाली पाहिजे किंवा वयात आली पाहिजे, किंवा तिला तिचं जे काही मेन्स्ट्रल सायकल आहे तर ती मेन्स्ट्रल सायकल सुरू झाली पाहिजे. आणि मग मेन्स्ट्रल सायकल सुरू झाल्याच्या नंतर मुलगी वयात आली असं समजायचे. आणि मग त्यावेळेस ज्या काही ग्रामदेवता असायच्या तर त्या ग्रामदेवतेची पूजा केली जायची. आईला भात बोनं, कुठलं तरी नारळाचा खण दिला जायचा, खणा नारळानं ओटी भरली जायची. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना, त्या मुलीला तिची सासरी रवानगी केली जायची. आणि मग त्यांच्यानंतर त्यांचं जे काही मुला मुलींचे जे काही पती पत्नीमध्ये जे काही संबंध असतात ते संबंध प्रस्थापित केले जायचे. अशी ही स्थिती होती. आणि मग तिथे पुन्हा असंही नियंत्रण नव्हतं, की मग एका एका कुटुंबात एका एका जोडप्याला 4-4, 6-6 मुलं, 8-8, 10-10 मुलं व्हायचे, मुली व्हायच्या. आणि मग हे सगळं होतं. मग त्याच्यानंतर मग 70च्या दशकामध्ये जवळपास मग संतती नियमनाचा कायदा लागू करण्यात आला. आणि मग त्याच्यामध्ये हम दो हमारे दो असाही नारा आला. मग तो हम दो हमारा एक. आणि आता तर अशी परिस्थिती येत आहे की हम दो हमारा कुछ भी नाही, असं ही स्थिती निर्माण होते आहे. आणि आताही मग त्यावेळेस साधारणतः 20-25 वर्षापूर्वी ज्यावेळेस सहजपणे नोकऱ्या मिळायच्या, तर त्या काळामध्ये डीएड बीएड झालं की लगेच मास्तरकीची नोकरी मिळायची. आणि मग मास्तरकीची नोकरी मिळाली की मग गावखेड्यामध्ये जर एखादी मुलगी गरीब घरची जरी असली तरी दिसायला सुंदर असली तर मग ते सुंदर मुलीला मागणी होती, डिमांड होती. मग कुठं जातील, जो तो म्हणतो बायको पाहिजे गोरी, मग कुठं जातील काळ्या पोरी, ही लोकगीतं सुद्धा आली, प्रचलित झाली. आणि मग अशा स्थितीमध्ये ज्या सुंदर रूपवान मुली आहेत तर त्यांना डिमांड होती. बऱ्याच मुलींच्या आई वडिलांनी हुंड्यासाठी आपल्या वावरं विकले, जमिनी विकली, आणि शेतीचं क्षेत्रही त्यातून मग लग्नापायी कमी झालेलं आहे. जे काही थाटामाटाचे लग्न होते, अजूनही लग्नाचे थाट काही कमी झालेले नाहीत. आणि मग त्यातून कर्जबाजारीपणाचं प्रमाण वाढतं आहे, शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतं आहे, शेतीचं क्षेत्र कमी होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फेस करतो आहोत. आणि मग अशा वेळेस एखादी मुलगी ही दिसायला सुंदर असली, मग ती 10वी नापास जरी असली तरी ती मास्तरची बायको मास्तरीन व्हायची बिगर डिग्रीची. आणि मग तीच 4-6 बायांना, एटाळ्यातल्या बायांना मग कुठेतरी नाकातून स्वर काढत अक्कल शिकवू लागली. आता ही तशी परिस्थिती राहिलेली नाही. मात्र आता जी काही परिस्थिती आहे तर त्यावेळेस जी काही गावखेड्यातल्या सुंदर मुली असायच्या तर त्यांना त्यांचं, कारण गुण आणि कर्तृत्व कोणी तर कोणाचं पाहतच नसतं, परंतु मग अशा सुंदर मुलींना मागणी असायची. तर तसंच आपल्या नात्या गोत्यातील जर आपल्या ओळखीची मुलं असतील, गुणवान असतील, कर्तृत्ववान असतील, तर अशांना मुलगा जावाई म्हणून स्वीकारायला हरकत नसावी. बाकी 2 वर्षानंतर, 6 महिन्यानंतर, 12 महिन्यानंतर किंवा 10 वर्षानंतर कोण कधी कुठल्या काळात व्यसनी बनेल किंवा कुणाच्या नशिबामध्ये काय वाढून ठेवलेलं हे सांगणं कठीण आहे. मात्र मुलगा जर गुणवान असेल, कर्तृत्ववान असेल, त्याच्याकडे पोटापुरता असेल, तर त्या ठिकाणी मुलगी द्यायला काहीही हरकत नसावी. श्रीमंत आणि पैशावाल्या घरामध्येच जास्त सुख मिळतं, हा गैरसमज काढून टाकावा. मजुरी करणारे पण चांगल्या पद्धतीनं जगतात. फक्त 2च गोष्टी त्याच्याकडे नसायला पाहिजेत, एक रिकामा दवाखाना, रिकाम्या भानगडी आणि कुठलं व्यसन. हे जर नसलं तर सगळ्यांचंच आयुष्य हे सुखी आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.